रोज रोज जर भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही तोंडाची चव वाढवणारी चटपटीत रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या बघू शकता हलक्या रंगाच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्ही जास्त तिखट खात असेल ना, तर तुम्ही डार्क कलरच्या घेऊ शकता किंवा अर्ध्या या आणि अर्ध्या त्या अशा मिक्स करून घेऊ शकता. सर्वात आधी मिरच्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुवून घेतल्यानंतर एका कपड्यावर टाकून याला पुसून घ्यायचं. पुसून घेतल्यानंतर ना याचे सगळे देठ आहेत ना, ते सगळे काढून घ्यायचे. देठं काढून झाल्यानंतर आपण याला कट करून एका चॉपरमध्ये टाकून घेणार आहे. पण यासोबतच लसूण देखील घेतलेला आहे. सोबत इथे मी चॉपर घेतलेला आहे. तर मिरच्या ना तुम्ही कट करून टाकू शकता, नाहीतर अशा हाताने तोडून देखील टाकू शकता. तर मी ते अशा हाताने तोडूनच या मिरच्या टाकून घेते. तर आता या मिरच्या ना आपल्याला चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्या आहे. जर तुमच्याकडे चॉपर नसेल ना, तर मिक्सरला लावून तुम्ही थोडं थांबून थांबून फिरवून घेतलं ना तरी देखील चालतं. तर जाडसर आपण या मिरच्या चॉप करून घेतलेल्या आहेत. तर एका प्लेटमध्ये या सगळ्या काढून घ्यायचं आहे. यासोबतच आपण जे लसूण घेतलं होतं ना, ते देखील आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे. तर सगळ्या मिरच्या चॉप करून झाल्यानंतर याच्यामध्येच आपण लसूण टाकून घेणार आहे. जर तुम्ही मिक्सरचा वापर करत असेल तर मिरची आणि लसूण सोबतच चॉप करून घेऊ शकता. तर आता बघू शकता हे सगळं चॉप करून झालं. एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता इथे मी दही घेतलं आहे. दहीमध्ये काही मसाले टाकून घेऊ. तर इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे. सोबतच 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तर मिरची पावडर जे आहेत ना, मी इथे काश्मीरी मिरची पावडर फक्त रंग येण्यासाठी घेतलेला आहे. तर हे चांगलं मिक्स करून झालं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे. याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. तुम्ही कुठलंही वापरू शकता. यासोबतच 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, सोबतच थोडेसे मेथीचे दाणे टाकून घेऊ. अर्धा चमचा सौंफ टाकून घ्यायची आहे. यासोबतच थोडंसं हिंग टाकून आता हे चांगलं परतून घ्यायचं. तर जिरं मोहरी चांगलं तडतडेपर्यंत इथे परतून घेतलेलं आहे. आता हे परतून झाल्यानंतर जे आपण मिरची आणि लसूण ठेवलं होतं ना चॉप करून, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हलकंसं तेल सुटेपर्यंत मी इथे परतून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता परतून झाल्यानंतर आपण जे दही मसाल्यांमध्ये मिक्स करून ठेवलं होतं ना, ते टाकून घ्यायचं. आता परत याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि दही चांगलं शिजेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे. तर आता बघू शकता रंग बघा छान रंग आलेला आहे आणि दही देखील आपलं मस्त शिजलेलं आहे आणि दह्याचं देखील याला तेल सुटलेलं आहे. तर मस्त अशी चटपटीत दही लसूण मिरचीची ही चटणी तयार झाली आहे. तर ही चटणी आहे ना तुम्ही आठवडाभर साठवून ठेवू शकता. तर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. बाय.